तुम्हाला वाटतं पोट साफ होत नाही म्हणजे फक्त मल कडक झाला आहे, पण प्रत्येक वेळी कारण हे नसतं. आपल्या मोठ्या आतड्यात मल पुढे कसं सरकतो, शरीर त्यातून पाणी कसं शोषून घेतं आणि मेंदू आतड्यामधले संकेत बिघडले तर काय होतं हे समजून घेतलं तर पोट साफ होण्याचं खरं कारण समजतं. नंबर 1, बद्धकोष्ठता म्हणजे काय? बद्धकोष्ठता नेमकं काय? बद्धकोष्ठता म्हणजे फक्त काही दिवस स्वच्छ न होणे नाही. वैद्यकीय दृष्ट्या यामध्ये स्वच्छ झाल्यानंतरही पूर्ण साफ झाल्यासारखं न वाटणं यापैकी काही लक्षणाचा समावेश होतो. मोठं आतडं नेमकं काय करतं? आपण खाल्लेलं अन्न पोट आणि लहान आतड्यातून पुढे गेल्यानंतर त्यातील उरलेला भाग तो मोठ्या आतड्यात येतो. मोठ्या आतड्याचं एक महत्वाचं काम म्हणजे त्या पदार्थातून पाणी आणि काही इलेक्ट्रोवेल्स शोषून घेणे. म्हणून पदार्थ मोठ्या आतड्यात जास्त वेळ राहिला तर त्यातील पाणी अधिक शोषलं जाऊ शकतं आणि मल कठीण होऊ शकतो. पोट साफ होत नाही पण मल कडक नसतो असं का? ही लोकांना मल फार कठीण नसतो पण तरीही स्वच्छ पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. यामध्ये डिफेक्टरी डिसऑर्डर, पेल्विक फ्लोर डायफंक्शन्स सारख्या समस्या असू शकतात. म्हणजे स्वच्छ करताना शरीरातील काही स्नायू योग्य वेळी रिलॅक्स होण्याऐवजी चुकीच्या पद्धतीने ताणले जातात. त्यामुळे व्यक्तीला जोर लावूनही पूर्ण स्वच्छ होत नाही ही भावना होऊ शकते. गट कनेक्शन म्हणजे काय? आपल्या मेंदू आणि पचन संस्थेमध्ये सतत कम्युनिकेशन चालू असतं. आतड्याची हालचाल, स्वच्छतेची इच्छा आणि इंटेस्टिनल ऍक्टिव्हिटी यामध्ये नर्वस सिस्टमची भूमिका असते. म्हणून काही परिस्थितीमध्ये आतड्याची हालचाल बदलू शकते आणि बोवेल हॅबिट्स बदलू शकतात. आपलं पोट स्वतंत्रपणे काम करत नाही. मेंदू आणि आतडं यांच्यात सतत संदेशाची देवाणघेवाण होत असते. जेवण केल्यानंतर काही लोकांना स्वच्छतेची इच्छा का होत नाही यामध्ये गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स नावाची सायकोलॉजी प्रतिक्रिया असते. अन्न पोटात गेल्यानंतर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये हालचाली वाढवण्याचे संकेत मिळू शकतात आणि त्यामुळे मोठ्या आतड्याच्या हालचालींना चालना मिळू शकते. म्हणजे जेवल्यानंतर लगेच स्वच्छतेची इच्छा होणं काही विचित्र गोष्ट नाही. शरीरात त्यामागे एक नैसर्गिक रिफ्लेक्शन असतो. फक्त किती वेळा शौचाला जाता हे पाहू नका. मलाचा कन्सिस्टन्सी आणि फॉर्म सुद्धा महत्वाचा आहे. क्रोनिक कॉन्स्टिपेशन का गंभीरपणे घ्यायचं? तर मित्रांनो, इथं घाबरायचं नाही बरं. पण जर बद्धकोष्ठता वारंवार किंवा दीर्घकाळ होत असेल तर त्यामागे काही औषधे, काही वैद्यकीय स्थिती किंवा बोवेल फंक्शनची संबंधित समस्या असू शकतात. म्हणून प्रत्येक वेळी फक्त घरगुती उपाय करून थांबण्याऐवजी कारण समजून घेणे महत्वाचे आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला समजलं असेल की पोट साफ न होणे म्हणजे फक्त पाणी कमी किंवा फळ कमी खाणे एवढं कारण नसतं. मोठं आतडं, नर्वस सिस्टम, गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स आणि पेल्विक फ्लोर या सगळ्यांचा बोवेल मुवमेंट्स मध्ये सहभाग असतो. मला अशाच प्रकारची शरीराच्या आत नेमकं काय होतं हे समजून सांगणारी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा.